आणि या 23 तारखेच्या दिवशी एक छान बातमी टी व्हीवर येत आहे. कोणती बातमी आहे टी व्हीवर सध्या? 200 के पार. त्याच्यामुळे सर्व खुशालीचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. आणि सीताफळ हे जे उपेक्षित फळपीक होतं आपलं, या सीताफळाची जी उत्पादकाची जी संघटना आपण बांधली, सीताफळ महासंघ या नावाने, आणि 2003 पासून महाराष्ट्रात जे काही काम आपण करतो सीताफळ विकासासाठी, तर आज आपली परिस्थिती, लागवड जी आहे सीताफळाची, ज्याची नोंदणी झालेली लागवड ती 1,00,000 हेक्टरच्या वर आहे. आणि याच्यापेक्षा दुप्पटपेक्षा जास्त क्षेत्र हे जंगलामध्ये, वनामध्ये नैसर्गिकरित्या निघालेलं आहे. मग ते नंदुरबारचा एरिया असेल, तो बैतूलचा एरिया असेल, तो मराठवाड्यातला बालाघाटचा एरिया असेल, नैसर्गिकरित्या निघालेली सीताफळाची झाडं आहेत. परतवाडाचा एरिया असेल, ती एरिया याच्यापेक्षा दुप्पट असू शकते. पण सीताफळ महासंघाने जे काही काम केलेलं आहे त्यामध्ये नियमित बागा, जशा संत्र्याच्या बागा आहेत, निंबूच्या बागा आहेत, डाळिंबाच्या बागा आहेत, त्या प्रकारच्या बागा ज्या आहेत ह्या महाराष्ट्राच्या सर्व कोकण सोडून, काही गडचिरोलीचा एरिया सोडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये सीताफळाच्या बागा आपल्याला पाहायला मिळतात. मग हे सीताफळ आपण का लावावं, विदर्भामध्ये का याची लागवड आपण केली पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे आहे, आपल्याकडे जे पिकं आपण शेतामध्ये घेतो तर जनरली आपण भुसार पिकं जास्त घेतो. मग ते धान असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, काही भागामध्ये हरभरा, गहू घेतलं जातं. याचं खर्च वजा जाता शेतकऱ्याला 10 ते 15 हजाराच्या वर काही पैसे उरत नाहीत. हे कशावरून आम्ही सांगतो की शेतीचा जो काही ठोका आपल्याला मिळतो, काही बरेचसे शेतकरी ठोकाबट्ट्यानं शेती देतात. आमच्या भागामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, मराठवाड्याच्या काही भागामध्ये शेतीच्या ठोक्याचे रेट 10 ते 15 हजार रुपये पर एकर आहे. म्हणजेच तो आपला नेट प्रॉफिट आहे. थोडं पुढं गेलो आपण, ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशी मंडळी भाजीपाला घेतात. भाजीपाल्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की चढ उतार खूप असतात. सांबारापासून एका एकरातून 1,00,000 रुपये मिळतात, एका एकरातून 10,000सुद्धा मिळत नाहीत. तो एक जुगाराचा खेळ असतो. लक फॅक्टर असले तर प्रचंड पैसे होतात. टोमॅटोमध्ये 2.5 ते 3 लाख रुपये एकरी घेणारे शेतकरी आहेत आणि घरातून 50,000 रुपये खर्च पीक न झाल्यामुळे लावलेले सुद्धा शेतकरी आहेत. नंतर येतो आपण फळपिकाकडे, ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, नियोजनाचं व्यवस्थापन आहे. ते मंडळी ज्याच्याजवळ 12माही पाणी असेल, तो केळी घेतो, संत्रा घेतो, मोसंबी घेतो, निंबू घेतो. परंतु फळपीक लावलं तर 12 महिने आपल्याला काही ना काही कामं चालू असतात. पाण्याची व्यवस्था 12माही करावं लागते. मग हे सीताफळ का पॉप्युलर झालं, तर पहिले 3 वर्ष जर तुम्ही याला जोपासलं तर पुढचं आयुष्यभर ते तुम्हाला जोपासतं. पहिले 3 वर्ष मात्र तुम्हाला त्याला अगदी तळ हातावरच्या फोडासारखं जपलं पाहिजे. ते आपण करत नाही, म्हणून लागवड मोठ्या प्रमाणात होते पण यशस्वी बागा कमी राहतात. पहिले 3 वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याला 10 लिटर पाणी जर असेल पर प्लॅन्ट तरी ते जगेल. परंतु नियोजनबद्ध जर तुम्ही केलं तर शेतीच्या जमिनीच्या बाबतीमध्ये सीताफळ फार चोखंदळ नाही आहे. ते अगदी हलक्या जमिनीवर, खडकाळ जमिनीवर, माळरानावर सुद्धा येतं आणि 30 ते 35 फूट खोल असलेली
जी खारपानपट्ट्याची आमची जमीन आहे की त्या भागामध्ये शेगावला स्वर्गीय शिवशंकर भाऊ पाटील गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापक होते. त्यांची जमीन 35 फूट खोल आहे, काही कसदार जमीन आहे. त्यांच्या शेतामध्ये सुद्धा सीताफळाची उत्कृष्ट बाग आपण जोपासली होती. म्हणून जी जमीन तुमच्याजवळ आहे आणि एक निश्चित आहे ना, लग्न करायच्या अगोदर आपल्याला चॉईस आहे की ही निवडायची की ती निवडायची. लग्न झाल्यानंतर कोणता चॉईस नाही आपल्याला. तसं जी जमीन तुमच्याजवळ आहे त्याच्यावरच तुम्हाला पिकं घ्यायची आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही चॉईस नाही आहे. फक्त तुम्हाला काही पद्धती बदलाव्या लागतात. खूप खोल जमिनी असतील तर त्याच्यामधल्या काही पद्धती वेगळ्या आहेत. खडकाळ जमिनी असतील त्याच्या पद्धती काही वेगळ्या आहेत. परंतु जमिनीच्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये सीताफळाच्या बागा ह्या चांगल्या उभ्या राहू शकतात. दुसरं जे मी सांगितलं पाण्याच्या बाबतीमध्ये, पाण्याची टंचाई केव्हा पडते आपल्याला, बहुतेक जानेवारी एंडनंतर आणि पावसाळा सुरू होण्यामध्ये, ज्याला उन्हाळ्याचा काळ म्हणतो आपण, त्या काळामध्ये पाण्याची चणचण असते आपल्याला. आणि MSEBचे सुद्धा मोठे प्रश्न असतात त्यावेळेस. कारण की ओलीत किंवा फळबाग हे मोजक्या लोकांची असते. सर्वसाधारण मंडळीचं पीक नसतं त्यावेळेस, हरभरा नसतो, गहू नसतो. त्यामुळे त्या MSEBचं DP फेल झाली, फ्यूज गेला किंवा काही भानगडी झाल्यात तर आपल्याला सोबती कोणी नसतं. त्यामुळे MSEBचा मोठा प्रश्न. आणि विहिरीत पाणी नाही. यावेळेस या सीताफळाला पाणी लागत नाही. 3 वर्षाची बाग एकदा तुमची झाली त्यानंतर तुमच्याजवळ पाणी असेल तरी याला द्यायचं नाही आहे. कारण की तुम्हाला पाणी कंट्रोल करता येईल परंतु तापमान तुम्हाला कंट्रोल करता येणार नाही. म्हणून विदर्भ मराठवाड्यामध्ये जे 40 ते 45 डिग्री टेम्परेचर जाते, 48 डिग्री टेम्परेचर जाते, त्यामध्ये या सीताफळाला जर आपण ओलीत केलं तर याची तब्येत बिघडते. त्यामुळे तुमच्याकडे असेल पाणी उपलब्ध तरी ते तुम्हाला द्यायचं नाही आहे. आणि दुसरं जे एक आहे की सीताफळामध्ये तुम्हाला नियोजन जे करायचं आहे ते नियोजन शेतीच्या दृष्टीनं अत्यंत माफक आहे. माफक कसं आहे की पाऊस पडतो आपल्याला जून महिन्यामध्ये, 15 जूनच्या नंतर. साधारणतः मे महिन्यापासून सीताफळाची मशागत आपण सुरुवात करतो आणि नोव्हेंबर एंड किंवा 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण त्या पिकाचा कालावधी आपल्याकडे संपलेला असतो. मग मे महिन्यात काय करायचं आपल्याला, तर मे महिन्यामध्ये जे जोपासण्याचे कामं आहेत, जे अत्यंत महत्त्वाचं काम आहे ते असतं सीताफळाच्या छाटणीचं. बाग जर तुमची असेल तर तुम्हाला पूर्व मशागत जी झालेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सीताफळाची छाटणी ही साधारणतः 15 मे तर जूनचा पहिला आठवडा याच्यामध्ये आपल्याला संपवायची आहे. छाटणीचं तंत्रज्ञान ज्यांच्याकडे बागा आहेत, जुन्या बागा आहेत, त्यांचं बघून आपण शिकलो पाहिजे. ते इथे स्टेजवर किंवा याच्यावर काही व्यवस्थित सांगता येणार नाही. सीताफळ महासंघातर्फे सीताफळ छाटणीचे 2 ते 3 कार्यक्रम घेतले जातात प्रात्यक्षिक. ज्यांच्या जुन्या बागा आहेत तिथे छाटणीचे शिकवतो आपण शेतकऱ्यांना. आणि छाटणी झाल्यानंतर एक तुम्हाला अगदी कडक ऊन असतं त्यावेळेस 80% फंगीसाईडचं काम, रोग निवारणाचं काम हे सूर्यप्रकाशच करतं आपलं. कारण की पूर्ण पानं तुमचे छाटलेले असतात तरी पण जखमा पण केलेल्या असतात छाटण्यामुळे. म्हणून एक कॉपर ऑक्सिक्लोराईडचा फवारा आम्ही शिफारस करतो. आणि पुढे मिलीबग वगैरे येऊ नये म्हणून त्या फवारण्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईडच्या बरोबर क्लोरोपॉलिफॉस हे सुद्धा आपण रेकमेंड करतो. तर अशी ही सीताफळाची लागवड विदर्भासाठी का फायदेशीर आहे याच्यासाठी एक जी टिप्पण केलं, साधारणतः 11 मुद्दे आम्ही काढलेले. त्याच्यामध्ये
की एकतर नैसर्गिकरित्या सर्वदूर आपल्या भागामध्ये सीताफळाचे झाडं सापडतात. धुऱ्यावर असतील, डोंगर कपारीत असतील, नैसर्गिक निघालेले सुद्धा सीताफळाचे झाडं आहेत. हवामान याला सोयीचं आहे, सुटेबल आहे. त्याच्यामुळे विदर्भाच्या एक गडचिरोलीचा काही भाग त्या भागातसुद्धा सीताफळ भरपूर आहे. म्हणजे कुर्ची वगैरे भागामध्ये सुद्धा सीताफळ चांगले आहेत. तर जमिनी आणि वातावरण हे या सीताफळाला सोयीचं आहे. पहिलंच मी तुम्हाला सांगितलं की 3 वर्ष याला तुम्ही जगवा, आयुष्यभर तो तुम्हाला जगवेल. तर 3 वर्ष तुम्ही जर याला जगवलं तर तुम्हाला सीताफळ नंतर आयुष्यभर चांगलं जगवणार आहे. तिसरी त्याच्यामध्ये लागवड करत असताना आपण पाहतो कोणी आंब्याची बाग लावलेली आहे, कोणी संत्र्याची बाग लावलेली आहे, कोणी ड्रॅगनची बाग लावलेली आहे. आता जितका प्राण्यांचा त्रास होऊन राहिलेला, आपल्या जनावरांचा त्रास होतो, त्याच्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला वन्य प्राण्यांचा होऊन राहिलेला आहे. रोही तुमच्या भागात आहेत का? नीलगाय वगैरे. आमच्या भागामध्ये रोही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि कोणतीही लागवड जरी केली आपण, संत्रा असेल, आंबा असेल, तर 1 वर्षात 2 वर्षात ती बाग पूर्ण खाल्ल्या जाते किंवा त्या झाडाला हे जे प्राणी खेचतात त्यामुळे ते झाडं काही जगत नाही. सीताफळ एकमेव झाड असं आहे की याचा पाला कोणी खात नाही, बकरी खात नाही, मेंढी खात नाही, रोई खात नाही, कोणतेही वन्य प्राणी खात नाही, आपले प्राणी खात नाही. म्हणून हे याच्यामध्ये जे काही केमिकल असतील पानामध्ये, त्या पानाच्या केमिकलमुळे याचे रोपं फार नासाडी त्याच्यामध्ये होत नाही. सीताफळाचं झाड आपण पाहतो आंबा किंवा संत्र्याच्या झाडापेक्षा काटक आहे. उन्हाळ्यामध्ये त्याची पानगळ होऊन जाते, फक्त काड्या राहतात. आणि हे अत्यंत काटक असल्यामुळे सर्वाईव्ह व्हायला तर एकदम चांगला आहे. त्याच्यानंतर सीताफळाच्या ज्या बागा आहेत, ज्यांनी जवळून पाहिलेल्या असतील बागा, दरवर्षी सीताफळ हमखास येतं. संत्रा अल्टरनेट येईल, आंबा अल्टरनेट येईल, पण सीताफळ मात्र दरवर्षी हमखास येतं. माझी स्वतःची जी बाग आहे सीताफळाची 38 वर्ष वयाची आहे. आणि 38 वर्षाच्या ज्या बागेमध्ये साधारणतः 5-6 वर्षापासून आम्ही पाहतो आहे, एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी सीताफळाची बाग आलेली नाही. आजही 38 वर्षाची बाग आहे. त्या बागेकडे पाहिल्यानंतर अजूनही 38 वर्ष त्या बागेला काही होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. बरीच मंडळी विचारतात की सीताफळाचं बागेचं वय किती आहे. तर आम्ही आनंदानं सांगतो की तुझ्या वयापेक्षा त्या बागेचं वय जास्त आहे. बंधूंनो, पेशवेकालीन भागात म्हणजे सासवड, पुरंदर वगैरे या भागामध्ये पेशव्यांचे वाडे होते. 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर असे वाडे आहेत. अजूनही ते खंडहार म्हणून आहेत तिथे. त्या वाड्यामध्ये सीताफळाचे जे झाडं आहेत, ज्या लागवडी त्यांनी केलेल्या आहेत, ते झाडं अजून जिवंत आहेत, म्हातारे झालेले आहेत, परंतु अजूनही फळं देतात. पेशवे किती काळा अगोदर झालेले असतील? साधारणतः 300पेक्षा जास्त वर्ष बघतात. म्हणून 300 वर्षाची झाडंसुद्धा जिवंत राहिलेले आहेत, उत्पादनक्षम आहेत. माझ्या स्वतःच्या शेतामध्ये डोंगर कपारीने, ज्याला जाळ्या म्हणतो आपण, बॉर्डरला सीताफळाचे झाडं आहेत. माझे वडील 95ला गेलेत. ते म्हणत होते की मी लहानपणापासून हे झाडं पाहतो. मी 75+ आहे. मी सुद्धा पाहतो की मी सुद्धा 95चा झाला तर मी सुद्धा सांगेल मी लहानपणापासून पाहतो. सांगायचा तात्पर्य हा आहे की सीताफळ निसर्गाच्या बरोबर स्वतःला ॲडजस्ट करून घेतं. 90 वर्षाचं झाड जरी असेल तर त्याचं खोड एवढंच आहे. पाणी कमी झालं की पानं गळून टाकतात. तर असं हे दीर्घकालीन सीताफळाचं झाड आपल्या विदर्भासाठी एक वरदान आहे. दुसरं एक का लावावं आपण की सीताफळाचं पीक जे आहे हे संत्र्यासारखं लांब नाही आहे. समजा मृगबहाराचा संत्रा आपण घेतला, केव्हा होणार? जून महिन्यामध्ये फ्लॉवरिंग येणार,
आणि फेब्रुवारीमध्ये काढायला जाणार. बाकीच्या निंबूचंही तसंच आहे. परंतु सीताफळाचं बघा तुम्ही, मे महिन्यामध्ये तुम्ही झाडाची छाटणी केली, पाऊस पडला, साधारणतः जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये फ्लॉवरिंग होतं, जुलैमध्ये फ्लॉवरिंग सेटिंग होतं, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ते वाढतं आणि ऑक्टोबर महिन्यापासून सीताफळाची काढणी चालू होते. हे नैसर्गिकरित्या. ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल त्यांनी 15 दिवस अगोदर जर उलित केलं तर सप्टेंबर 15पासून सीताफळाची बाग चालू होते आणि 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण बाग संपून जाते. 15 नोव्हेंबरनंतर परत छाटणीपर्यंत तुम्हाला त्या बागेमध्ये जाण्याचं काम नाही आहे. जास्त पैसे मिळवायचे असतील, इंटेन्सिव्ह तुम्हाला कल्टिवेशन करायचं असेल, जमिनीतलं ऑर्गॅनिक मॅटर वाढवायचं असेल, तर आता आम्ही 1 डिसेंबरला त्याच्यामध्ये कोणतं तरी रब्बीचं पीक घ्या. पीक म्हणून नाही, बायोमास वाढवायचा आहे आपल्याला. मग आता यांनी जवळ सांगितलं होतं, मोहरी सांगितली होती, रब्बी ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, हे उत्पादनासाठी म्हणून घ्यायचं नाही, उत्पन्नासाठी म्हणून घ्यायचं नाही आपल्याला. हे जे घ्यायचं आहे, जे मिळालं ते ठीक आहे, परंतु याचा बायोमास जो आहे तो बायोमास आपल्याला मिळावा. आणि या पिकाच्या लालचीमुळे आपण काय करणार, त्याला 2 किंवा 3 ओलीत देणार. त्याच्यामुळे या सीताफळाची फळकाडी जी आहे ती चांगली सशक्त होणार. पुढच्या वर्षाच्या फळाची क्वालिटी एकदम तुमची चांगली मिळणार. ज्याच्याजवळ नसेल पाण्याची व्यवस्था त्यांनी नाही केलं तरी चालेल, परंतु आमची शिफारस ही आहे की कोणतेही फळपीक हे बिना पाण्याचं घेऊ नये. कारण की पावसाळ्यात आपण पाहतो 15 दिवस 20 दिवस 1-1 महिन्याच्या बखाडी पडतात. क्वालिटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ओलीत करण्याची व्यवस्था तुमच्याजवळ असलीच पाहिजे. आणि ओलीत व्यवस्थापन जे केलं आपण तर त्याच्याने क्वालिटी चांगली निघते. बाजारात फळं अगोदर डोळ्यांनी खाल्ल्या जातात, जिभेने नंतर खाल्ल्या जातात. सीताफळाचे रेट जे आहेत, जे शेतकऱ्याला मिळालेले रेट आहेत मुंबई मार्केटला, हे साधारणतः जम्बो साईज असेल 300+ त्याला 80 रुपयापासून 120 रुपये किलोपर्यंत शेतकऱ्याला मिळालेले रेट आहेत. 2 नंबरचा जो माल असेल तो साधारणतः 200 ते 250 ग्रॅम, 250 ग्रॅमच्या पेक्षा वर, 200 नाही 250 ग्रॅमपेक्षा वर तर 300-350 ग्रॅमपर्यंतचं, याला 35 रुपयापासून 60 रुपयापर्यंत रेट मिळालेले आहेत. त्याच्यापेक्षा एक नंबर म्हणतो आपण, तो साधारणतः 200 ग्रॅमचं फळं असतात, त्याला 25 ते 30 रुपये रेट मिळतात. त्याच्यापेक्षा खाली असेल, वेडेवाकडे फळं असतील तर ते फळं फॅक्टरीला जाळल्या जातात, त्याचं पल्प आपण तयार करतो. महाराष्ट्रामध्ये 80पेक्षा जास्त पल्प युनिट सध्या कार्यरत आहेत सीताफळ महासंघाच्या प्रयत्नाने. परत आपल्या विदर्भासाठी बागा ठोक्यामध्ये हुंड्यामध्ये विकण्यामध्ये आपला कल जास्त असतो. इतके दिवस सीताफळाच्या बागा व्यापारी घेत नव्हते, परंतु या 5 वर्षामध्ये संत्र्याच्या व्यापाराचा यावेळेस व्यापार नसतो. साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत खट्टाबारसुद्धा निघत नाही. तर संत्र्याचे मोठे व्यापारी मोठ्या प्रमाणात सीताफळाच्या बागा घेऊन राहिलेले आहेत. आणि या 5 वर्षामध्ये सीताफळाच्या बागा हुंड्यामध्ये घेण्याचं प्रमाणसुद्धा फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. ते आपल्या विदर्भासाठी एक चांगली जमेची बाजू आहे. सीताफळाची प्रक्रियासुद्धा करता येते. अजून संत्र्याच्या प्रक्रियेसाठी बरेच वर्ष झाले आपण प्रयत्न करतो आहे. संत्र्याचा ज्यूस जर काढला, बरोबर स्टोअर नाही झाला, तो बिटर होतो. परंतु सीताफळ प्रक्रिया उद्योग या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये खूप वाढतो आहे. आणि ह्याला मुख्य सहकार्य जे आहे ते आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं आहे. कारण की जोपर्यंत मशीन निघत नाही तोपर्यंत इंडस्ट्री उभी राहत नाही. आम्ही माझे कुलगुरू डॉक्टर व्यंकटराव मायंदे सर ते इंजिनिअरिंगचे होते, त्यांच्या पाठीमागे लागून
सतत 7 वर्ष प्रयत्न करून सीताफळाचे बी निष्कासन यंत्र डिसेलर म्हणून ते निर्माण करून घेतलेलं आहे. आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षा 70% यश आम्हाला मिळालेलं आहे. अजूनही सुधारणा करायला वाव आहे. आमच्या अपेक्षा काय होत्या की सीताफळामध्ये गर जो असतो तो 3 प्रकारचा गर असतो. कोणता? एक सालीच्या जवळचा गर रवाळ असतो, आपण तो आमच्या हिशोबानं 3ऱ्या क्वालिटीचा किंवा तो याच्यामध्ये पल्पमध्ये आम्ही घेत नाही. दुसरा असतो बॉडीमध्ये पल्प, बी आणि पेरीफेरीच्या मधात तो मध्यम प्रतीचा गर असतो. आणि तिसरा गर जो असतो तो बियाच्या वर जे आवरण असतं त्याला पाकळी म्हणतो आपण. त्याच्यामध्ये सुपर क्वालिटीचा पल्प असतो. त्याच्यामध्ये स्वाद वेगळा असतो, सुगंध वेगळा असतो. तो ॲरोमा आणि टेस्ट याच्यामुळे पाकळी जितकी इंटॅक्ट निघेल तितके घराचे दर जास्त असतात. म्हणून आमची विद्यापीठाकडे मागणी होती की पाकळी जास्तीत जास्त निघायला पाहिजे. दुसरं, सीताफळाचं बी कसं असतं, पाल्याला का बी तुम्ही काळं असतं बी, तर त्या मशीनमध्ये जर ते घासल्या गेलं तर त्याला काळपटपणा येईल त्या गरामध्ये. म्हणून रबिंग व्हायला नको. पहिली काय होते, आपली पाकळी जास्तीत जास्त निघालं पाहिजे. दुसरं, रबिंग व्हायला नको. आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं, सीताफळाच्या बियाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? सीताफळाचं बी हे विषारी आहे, जहाल विषारी आहे. सीताफळाचं बियाचं एक अर्धा तुकडा जरी तुमच्या पोटात गेला तर डिसेंट्री लागून जाईल तुम्हाला. म्हणून 0.01%सुद्धा बी कट व्हायला नको. या 3 आपल्या मूलभूत गरजा होत्या. 7 वर्ष लागले. स्वर्गीय डॉक्टर बोरकर सरांनी खूप प्रयत्न केलेत आणि ते यंत्र अकोला विद्यापीठाने ज्यावेळेस काढून दिलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 80पेक्षा जास्त सीताफळ प्रक्रिया केंद्र उभे केलेत. सासवडपासून तर थेट तुमच्या छत्तीसगडमधला काही भाग असेल, काही तुमचा इकडचा नागपूरकडचा भाग असेल, भंडारा जिल्हा असेल. नाही तर अगोदर सीताफळाची प्रक्रिया ही फक्त आणि फक्त मुंबई आणि पुणे त्या भागातच होत होती. कारण की तिथे हाताने बिया वेगळ्या केल्या जात होत्या. हायजीनचा प्रश्न होता आणि आपल्याकडे तेवढी लागवडही नव्हती. खरं गती जी मिळालेली आहे ही कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने आपल्याला मिळालेली आहे. सॉरी, जरा पाणी पिऊन येतो. कारण की बंधूंनो, सीताफळामध्ये सगळे गुन्हे माफ आहेत तुम्हाला. लागवड मागे पुढे गेली चालेल, अंतर कमी जास्त झालं चालेल, खत मागे पुढे दिलं चालेल, ओलीत कमी जास्त झालं चालेल. परंतु याच्यामध्ये फळ डोळे उघडले की ते तुम्हाला फळ तोडल्याच गेलं पाहिजे. कच्चं जर तुम्ही फळ तोडलं तर ते पिकत नाही आणि डोळे उघडल्यानंतर 1-2 दिवस जर पुढे गेलं तर फळ गळून पडतं. म्हणून याच्यामध्ये फळ काढणीला माफी नाही आहे. ज्याला ते शक्य होत असेल त्यांनी सीताफळाच्या बागा कराव्यात. ज्याला शक्य होत नसेल, मोठे शेतकरी असतील, समूह असेल तुमचा, त्यांनी प्रक्रिया केंद्र टाकावं, सीताफळाचा गर काढावा आणि गर काढून त्याचं टेक्नॉलॉजी आहे. सीताफळाचा गर असं काढून तुम्हाला साठवता येणार नाही. सीताफळाचं प्रक्रिया जी आहे ती मी थोड्या वेळाने बोलेल की इतर फळं पिकाच्या पेक्षा वेगळी प्रक्रिया आहे. आपण सीताफळाचे हे पाहत होतो की याच्या प्रक्रिया करायला वाव आहे. याच्यामध्ये सीताफळाचा गर हा मिठाईमध्ये आलेला आहे. आता कोणती मिठाई आहे ते? सीताफळ रबडी. ज्यावेळेस कोणती वस्तू आपल्या अन्नामध्ये येते, जसं आंब्याचा रस आलेला आहे, आंब्याचा रस आपलं एक
ॲटम झालेला असतो जेवणामधला, तसा आता सीताफळाचा पल्प हा सीताफळ रबडीमध्ये वापरला जातो आणि तेव्हापासून सीताफळाच्या पल्पला प्रचंड मागणी अशी वाढलेली आहे. याच्या व्यतिरिक्तही वेगवेगळे प्रॉडक्ट आपण करतो आहे. इथून तुम्ही बाहेर गेल्यानंतर काही सीताफळाच्या कुल्फीज आम्ही इथे ठेवलेल्या आहेत. इथे स्टॉलसुद्धा आहे G1मध्ये आणि तिथे सीताफळ, जांभूळ, पेरू याच्या कुल्फी आम्ही तयार करतो. त्याचा स्टॉल इथे आहे आणि सीताफळाचा शेक तयार केला जातो दुधाबरोबर. सीताफळाची रबडी केल्या जाते, सीताफळाचे चॉकलेट केल्या जातात आणि ड्राय सीताफळाचे पॅकेट, कारण की सीताफळाला उष्णता दिल्या जात नाही. 32 डिग्री टेम्परेचरच्या वर जर आपण पल्प तापवला तर तो ब्राऊन होतो, बिटर होतो, खाण्यायोग्य राहत नाही. म्हणून त्याला फक्त फ्रीज ड्राईंग केलं जातं. फ्रीज ड्राईंगचं युनिट तुमच्या इथे छिंदवाड्याला एक आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे, परंतु कॉस्टली टेक्नॉलॉजी आहे. हा जो प्रॉडक्ट आहे सीताफळाचं घर आम्ही वाळवलेला आहे फ्रीज ड्राईंगने. हा जवळपास 3 वर्षापासून माझ्याबरोबर बॅगमध्ये असतो. अगदी 100 किलो सीताफळ जर आपण घेतले, त्याचा पल्प काढला, त्याला जर फ्रीज ड्राईंग केलं तर 6 किलोपर्यंत आपण रिड्यूस करू शकतो. पुढच्या दृष्टीने सक्षमता जर आपली वाढली तर एक्सपोर्टच्या दृष्टीने फार मोठा वाव याला मिळणार आहे. 100 किलो सीताफळ फक्त 6 किलो आणि रूम टेम्परेचरला 2 वर्ष 3 वर्ष काही होणार नाही. त्याच्यासाठी एक्सपोर्टच्या दृष्टीने आणि काही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये याच्यापासून आपल्याला बरेचसे पदार्थ तयार करता येतील. तर अशी ही सीताफळाची का लावावं आपण विदर्भामध्ये. शासकीय योजना तर सर्वच फळपिकासाठी आहे, सीताफळासाठी सुद्धा आहे. MGRमध्ये साधारणतः 70,000 ते 90,000पर्यंत पर हेक्टर सबसिडी आहे. त्याचं नियोजन जर आपण केलं तर निश्चित तुम्हाला अनुदान त्याच्यातून मिळू शकते. मोठ्या शेतकऱ्यालाही मिळू शकते. भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये मोठ्या शेतकऱ्यांना मिळतं 70,000पर्यंत. जे अल्पभूधारक असतील, महिला शेतकरी असतील, त्यांनी जर MGRमध्ये जर घेतलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला 90%पर्यंतसुद्धा 90,000पर्यंत सबसिडी मिळू शकते. सीताफळ हे एकमेव पीक असं आहे की महाराष्ट्रामध्ये याच्यावर 2 शासकीय संशोधन केंद्र आहेत. त्यावेळेचे आपले कृषी मंत्री आदरणीय पवारसाहेब यांनी महाराष्ट्राला सीताफळाचे 2 शासकीय संशोधन केंद्र दिलेले आहेत. एक अंबेजोगाईला आहे बीड जिल्ह्यामध्ये, दुसरं जाधववाडीला आहे पुणे जिल्ह्यामध्ये. तिथे सीताफळाच्या वरील रोग, किडी वगैरेचे कामं होतात आणि पुढे भवितव्यामध्ये जे जे प्रश्न आपल्याला येतील ते सोडवण्यासाठी ते केंद्र आपल्याला कामी पडतील. आणि सीताफळ बऱ्याच फळपिकांच्या संघटना झालेल्या आहेत. केळी उत्पादक संघ आहे, द्राक्ष उत्पादक संघ आहे, डाळिंब उत्पादक संघ आहे, संत्रा उत्पादक संघ आहे. परंतु द्राक्ष उत्पादक संघानंतर कार्यक्षम असलेला संघ हा सीताफळ उत्पादक संघ आहे. त्याला कारण आहे बंधूंनो की आपण म्हणतो आहे ना, वरुडचे वासुदेवराव देशपांडे हे नेहमी म्हणायचे की वाघांचा कळप होत नाही. हे संत्रा उत्पादक मंडळी तुम्ही वाघ आहात, लिंबू उत्पादक मंडळी तुम्ही वाघ आहात. तुमची संघटना तितकी सक्षम झालीच नाही. पण सीताफळ आम्ही शिर्डी आहोत, बकऱ्यांचा संघ आहे आमचा. हा एका जीवानं राहतो आहे आणि या संघाने आमच्या शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न खूप सोडवलेले आहेत. आतापर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये 18 राज्यस्तरीय वर्कशॉप घेतलेले आहेत. त्या फक्त एकाच जागी घेतलेल्या नाहीत. आपण द्राक्ष उत्पादक संघाच्या वर्कशॉप कुठे होतात? फक्त पुण्याला. आपल्या सीताफळ महासंघाच्या वर्कशॉप सोलापूरला झाल्यात, पुण्याला झाल्यात, नंदुरबारला झाले, परभणीला झाले, अकोल्याला झाले, जळगाव जामोदला झाले, अशा अमरावतीला झाले. अशा वेगवेगळ्या भागामध्ये या सीताफळ उत्पादकांच्या ज्या वर्कशॉप आपण घेतो आणि ती एक यात्रा असते आपल्या सीताफळ उत्पादकांची. जवळपास 250 ते 300 400
काही काही वर्कशॉपला 500पर्यंत सीताफळ उत्पादक येतात, पैसे देऊन येतात. आमचं कोणतंही काम फ्रीमध्ये नसतं. रजिस्ट्रेशन असतं 150-200 रुपये. त्यामध्ये ज्या पिशव्या तुम्हाला आता आम्ही 50-50 रुपयात दिल्या, ह्या पिशव्या तिथे तुम्हाला फ्री असतात. सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं जेवण असतं, दिवसभर सीताफळावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतात, अनुभवी शेतकरी त्यांचे अनुभव सांगतात आणि हा सीताफळाचा रथ आपण सर्वांच्या सहकार्याने पुढे रेटत असतो. अशी ही सक्षम संघटना जी आहे ही सीताफळ उत्पादक संघाची आहे. आज नागपूरला कार्यक्रम होत आहे. एक आमचं थोडं आहे की अजून नागपूर भाग आमचा रिप्रेझेंट झालेला नाही आहे, कारण की हा संत्रा उत्पादक आहे. प्रचंड संत्र्याच्या बागा या भागात आहे. परंतु संत्र्यापेक्षा पर एकर निव्वळ नफा जास्त देणारं पीक सीताफळ आहे, हे अनुभवानिशी आम्ही सिद्ध केलेलं आहे. संत्रा 1 वर्ष येतो, 2 वर्ष येतो, नंतर येत नाही, 1-2 वर्ष मधात जातात. तसं सीताफळाचं होत नाही. संत्र्यामध्ये जो खर्च आहे खताचा, औषधीचा, झाडं बांधण्याचा, तो खर्च सीताफळामध्ये नाही आहे. निव्वळ उत्पादन जे आहे ते सीताफळाचं निश्चित जास्त आहे. आम्ही जुजबी मेहनत करतो तर आम्ही एकरी 1 लाख रुपयापर्यंत आहोत. तुम्ही संत्र्यासारखी जर मेहनत करणार असलात, संत्र्यासारखं पाणी देणार असलात, संत्र्यासारखं खत देणार असलात, संत्र्यासारखे हार्मोन्स वापरणारे असलात, संजीवक वापरणार असलात, तर सीताफळामध्ये बरेच शेतकरी आपल्याच विदर्भात, मराठवाड्यामध्ये 2.5 ते 3 लाख रुपये पर एकर घेणारे आहेत. गोल्डन NMKची जी जात आहे त्याच्यावर नंतर बोलेल मी, की त्यांनी 4 लाखाच्या पेक्षा जास्त पैसे मिळवलेले आहेत. परंतु जितक्या फास्ट ती वाढली तितक्यात फास्ट तिला JCBसुद्धा लागून राहिलेला आहे. कारण काय आहे की गोल्डन जातमध्ये व्हिगर खूप आहे. तुम्हाला मला आपल्या वातावरणामध्ये, विदर्भाच्या वातावरणामध्ये कंट्रोल होत नाही. झाड खूप डेन्सिटी वाढते, कॅनॉपी खूप वाढते, पीक संरक्षण केलं जात नाही आणि अळीचं प्रमाण त्याच्यामध्ये प्रचंड वाढलेलं आहे. सीताफळामध्ये संशयाच्या दृष्टीनं पाहण्याचं काम गोल्डनमुळे झालेलं आहे. आपली ज्या काही देशी जाती आहेत, स्थानिक जाती ज्याचं म्हणतो आपण, त्याच्यामधून निघालेल्या काही सिलेक्शन जाती आहेत, त्याच्यावरही आपण चर्चा करूया. तर हे जे काही मी मुद्दे सांगितलेत त्यामुळे सीताफळ आपण लावलं पाहिजे. नैसर्गिक आपल्या विदर्भाच्या याच्यात आहे. लागवडीचा खर्च सीताफळामध्ये फार कमी आहे. तुम्ही जर जाणकार शेतकरी असाल, स्थानिक जातीवर तुमचा विश्वास असेल, एकरी 1 लाख रुपयामध्ये तुमचं समाधान असेल, तर तुम्ही बियापासून लागवड जरी केली तरी चालू शकते. एका एकरामध्ये 1 किलो बी, त्याच्यामध्ये 1000 बिया असतात. आपण 25% उगवण धरू तर 250 रोपं तयार होऊ शकतात. स्वतःची नर्सरी जर तुम्ही स्वतः केली तर फक्त 150 रुपयामध्ये तुमची नर्सरी होऊ शकते. बियाच्या कॉस्टमध्ये मेहनत तुमची स्वतःची आहे. एका एकरामध्ये 168 झाडं लागतात, नाही सॉरी 216 झाडं लागतात. म्हणजे एका किलोमध्ये 1 एकराची लागवड होते. कलम जर तुम्हाला लावायची असेल, नर्सरीमध्ये कलमचे रेट 30 ते 35 रुपये कलम आहे देशी जातीचं, तर त्याच्यामध्ये कलम तुम्ही लावू शकता. परंतु महाराष्ट्रामध्ये 80% बागा ह्या बियापासूनच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सुधारित जातीचं जर लावायचं असेल, गोल्डन वगैरे, एका काळामध्ये गोल्डन 70-80 रुपयाला मिळत होतं. आता गोल्डनच्या कलमा तुम्ही जर आगाऊ बुकिंग केलं आमच्या मित्राकडे तर तुम्हाला 25 रुपयामध्ये तो गोल्डनच्या तुम्हाला कलमा देऊ शकतो. त्याच्यानंतरही काही जाती आहेत अजूनही 200 रुपयापर्यंतच्या जाती आहेत. VNR कंपनीचं मजूर आहे, VNR कंपनीचं उत्तम आहे. 150 ते 200 रुपये कलम आहे. तुम्हाला कसं लावायचं आहे, एकरी 250 रुपयापासून तर एकरी 4 ते 5 हजार रुपयाच्या लागवडीच्या मटेरियलमध्येही लागवड होऊ शकते. लागवड करण्याचं जे आहे अंतर किती घेतलं पाहिजे, सरकारी अंतर आहे 5 मीटर बाय 5 मीटर.
सरकारच्या बरोबर आपण डोकं घासायचं नाही. म्हणून आपण त्याच्यातून काय केलं, 5 मीटर बाय 2.5 मीटरमध्ये 16 फूट बाय 8 फूट. काही काही जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी आता माणसाळलेले आहेत. आता कोणतंही अंतर असेल GR सुद्धा निघालेला आहे. कारण की तुमची जमीन कशी आहे, माझी जमीन कशी आहे, डॉक्टर भोतडांची जमीन कशी आहे, व्यवस्थापन कसं आहे, याप्रमाणे अंतर ठरवलं गेलं पाहिजे. त्या मुंबईच्या याच्यामध्ये बसून पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच अंतर, हा मूर्खपणाचा जो निर्णय होता तो आता गेलेला आहे. की मग जमीन कशी, शेतकरी कसा, हे काही नाही म्हणतात ना. संत्रा असेल तर 6 मीटरवर लावायचा, सीताफळ असेल तर 5 मीटरवर लावायचं. याच्यामध्ये या संघटनेमुळे आपण बदल करून घेतलेला आहे. तुमची जमीन, तुमचं व्यवस्थापन जसं असेल, थोडा अनुभव घेऊन तुम्ही लावू शकता. आता खड्डे करायचे की नाही करायचे हा एक मूलभूत प्रश्न असतो. कारण की कोणतीही बाग जर तुम्हाला लावायची असेल तर एक निश्चित विचार करा की तुमची बाग जिथे तुम्ही लावणार आहे, तुमच्या आयुष्यापेक्षा ती बाग जास्त दिवस चालणार आहे. म्हणून साधा प्लॉट जर आपल्याला घर बांधायचं असेल, ज्याचं आयुष्य 50-60 वर्ष असतं, तर आपण आर्किटेक्टकडे जातो, 4-5 घरं पाहतो. त्यांचा जिना चुकला का, त्यांची बेडरूम कशी आहे, व्हेंटिलेटर कुणी करून आहे, तेवढी काळजी किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळजी फळबाग लावताना आपण घेतली पाहिजे. 5-7 बागा पाहिल्या पाहिजेत, सल्लामसलत केली पाहिजे, जमिनीचा पोत घेतला पाहिजे, व्यवस्थापनाची क्षमता पाहिली पाहिजे. आणि त्या हिशोबाने तुम्ही जे क्षेत्र निवडणार असाल, 2 एकर, 5 एकर, 10 एकर, ते स्वच्छ केलं पाहिजे. त्याच्यात काही झाडं असतील, निंबाचे झाडं असतील, बाभळीचे झाडं असतील, काही कोठे मधात ओढा असेल, काही नाली असेल, ते लेआउट तुम्ही छान केलं पाहिजे. कारण की ही बाग तुमच्याकडे 50 वर्ष राहणार आहे. तुम्हालाही ती जोपासायची आहे, तुमच्या मुलालाही ती जोपासायची आहे. त्यामुळे बागेचं प्री प्लॅन्टिंग ऑपरेशन्स याच्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. तुम्हाला खड्डे करायचे नाही करायचे वादाचा प्रश्न आहे. त्या डायसवरून बोलताना खड्डे करू नका असं म्हणणं धाडसाचं होईल. परंतु महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही खड्डे न करतानासुद्धा बागा उभ्या केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आज सुंदर 20-20 वर्षाच्या बागा आहेत, सुंदर अशा बागा आमच्या आहेत. परंतु त्याच्यामध्ये काय केलं बंधूंनो, आम्ही बागा लावताना आम्ही बेड केलेत. तुमची जमीन असेल साधारणतः 1 फूट 1.25 फुटाचा बेड करून घेतलेला आहे. बेडवर ड्रीप टाकलेला आहे आणि त्या बेडवर आम्ही लागवड केलेली आहे. मग काही डायरेक्ट बियापासून आम्ही रिकमेंड करत नाही की तुम्ही रोपं तयार करा 6 महिने 8 महिन्याचे आणि ते रोपंच तुम्ही लावा. आणि त्याला ड्रीपनं पाणी जर दिलं तर फार सोयीचं राहते, कमी पाण्यात चांगलं जोपासना होते, बाग एकसारखी राहते. तर तो बेड सुरुवातीला 1 फुटाचा होता. जसजसं झाडाचं वय वाढत गेलं तसतसे बेडची उंची वाढत गेली, रुंदी वाढत गेली. आता माझ्याकडे जी बाग आहे त्याची बेडची उंची 2 फूट आहे आणि रुंदी 6 ते 8 फूट आहे. कारण की मुळ्या अशा पूर्ण हे वाढलेले आहेत. म्हणून बेड खड्डे करायचे नसतील तर तुम्ही बेड केले पाहिजे. बेड करत असताना बेसिक खतं आपण भरले पाहिजेत. मग ते सेंद्रिय खतं आहेत, सुपर फॉस्फेट आहे, मिश्र खतं आहेत, ते त्याच्यामध्ये भरले पाहिजेत. उधळी पुढे होत असेल तर BSC सारख्या, आता BSC बंद झालेली आहे, दुसऱ्या पावडर्स वगैरे टाकल्या पाहिजेत. जुलैच्या 15 नंतर लागवड केली पाहिजे, 1 जुलैच्या नंतरच. कारण की सुरुवातीला आपल्याकडे मोठे पाऊस पडतात, त्यावेळेस जमिनीच्या फुटफाट होतात, बंधारे फुटतात, जमीन वाहते. त्यामुळे चांगले 3-4 मोठे पाऊस झाल्यानंतर तुम्ही लागवड केली पाहिजे. खड्डे जर केलेले असले तर खड्डे असे खाली दबतात. म्हणून खड्डा भरताना असा वर 6 इंच विधभर उंच भरला पाहिजे आणि मोठे पाऊस झाल्यानंतर तुम्ही लागवड केली पाहिजे. सीताफळामध्ये सुरुवातीलाच मी सांगितलं की मॉर्टॅलिटी जास्त आहे. EGSमध्ये सीताफळाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1200 हेक्टरचं नोंद होती, पण बागा कुठे दिसत नव्हत्या. मग आम्ही कृषी विभागाच्या मदतीनं सर्वे केला. सगळ्यात जास्त मॉर्टॅलिटी फळबागेमध्ये सीताफळामध्ये आहे. काय अत्यंत दुर्लक्षित तुमचं आणि माझं
निग्लेक्टेड पीक, जिथं काही येत नाही तिथे सीताफळ, पाण्याचं नियोजन नाही. आणि त्यातच ऑब्झर्वेशन आहे आमचं की 3 वर्ष तुम्ही सीताफळाला जोपासलं पाहिजे. तुमच्यामध्ये तूट होणार, फळं झाडं काही ना काही मरणार, तुमच्याकडे रोपं तयार पाहिजेत. आणि 100% सीताफळाचे प्लॅन्ट पॉप्युलेशन कशी राहील त्याच्यासाठी कटाक्ष पाहिजे. माझी जी 38 वर्षाची बाग आहे त्याच्यामध्ये 25 ते 30% तूट आहे. एका झाडाचं सरासरी उत्पादन मी 500 रुपये जरी धरलं तर एकरी जे माझे 40 झाडं कमी आहेत म्हणजे 20,000 रुपयाचं नुकसान दरवर्षी आहे. हे झाडं 38 वर्षाचे झाले. नवीन झाड लावलं तर ते जमत नाही, कारण की उन्हाळ्यात नंतर आपल्याला याला पाणी द्यायचं नाही बागेला. म्हणून पहिल्या 3 वर्षामध्ये 100% प्लॅन्ट पॉप्युलेशन कसं राहील याच्याकडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. विदर्भामध्ये एक पुन्हा आपल्याकडे आपलं जमीन धरण्याचं क्षेत्र मोठं आहे. जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही गुंठे, 1 एकर, 1.5 एकर, 2 एकरातला शेतकरी म्हणजे मोठा शेतकरी, ती परिस्थिती आपली नाही आहे. आपण मालगुजारी भागातले राहणारे लोक आहोत. तर क्षेत्रफळ आपल्याकडे जास्त असल्यामुळे कमी खर्चात ह्या ज्या बागा लागल्या जातात याच्यासाठी सीताफळ आपण लावलं पाहिजे. लागवड केल्यानंतर पहिले 2-3 महिने त्याला सेट होतात. त्यामध्ये फार मोठी खतं द्यायची आवश्यकता नाही आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ते सीताफळाच्या झाडाला मिश्र खताचं एक थोडं डोस देतो आपण 100 ग्रॅमचा. आणि ऑक्टोबरच्या याच्यामध्ये पहिला कट देतो. पहिले 3 वर्ष सीताफळामध्ये जी छाटणी करतो आपण त्याला आपण ट्रेनिंग म्हणतो. त्याला आकार द्यायचा असतो झाडाला, त्याला प्रुनिंग म्हणत नाही, त्याला ट्रेनिंग म्हणतो. तर तो आकार चांगला दिला गेला पाहिजे. पहिला कट मारला आपण झाडाला की तिथून 3 ब्रँचेस निघतात. त्या 3 ब्रँचेस वाढवायच्यात 1.5-2 फुटापर्यंत. त्याला परत कट करायच्या, त्याच्यातून 2-2 फांद्या काढायच्यात, व्ही शेप करायचा त्याचा. आणि 1.5 वर्षामध्ये सीताफळाचा चांगला सांगाडा तयार करून घ्यायचा आहे. नंतरचं जे प्रुनिंग असतं फळ घेण्यासाठी ते तुम्हाला 3 वर्षानंतर घ्यायचं आहे. पहिले 3 वर्ष तुम्हाला आकार त्या फळाचा चांगला असला पाहिजे. त्याच्यानंतर निविष्ठा जे आहे सीताफळामध्ये हे अत्यंत तुम्ही जागृत राहिलं पाहिजे, कारण की हे खादाड पीक आहे. माझे सुरुवातीचे 7-8-10 वर्ष निष्काळजीमध्ये गेलेत. म्हटलं सीताफळ जर रानात येतं आहे तर त्या रानात येत असले सीताफळ याला काही खतं पाणी लागत नसतील, परंतु अत्यंत खादाड पीक आहे. आपण म्हणतो ना, पाडद्याच्या पोराला जर आपण फॅसिलिटीज दिल्या तर तो आपल्यापेक्षा चांगला खेळाडू तयार होऊ शकतो. बुद्धीनं होईल नाही होईल माहीत नाही, पण खेळाडू चांगला होऊ शकतो. तसं या सीताफळाला जितकं तुम्ही खाऊ घालाल नियोजनबद्ध, म्हणजे अतिरेक नाही करायचा, तर हा त्याला रिस्पॉन्स देतो. क्वालिटीचे फळं चांगले मिळतात. सर्वसाधारण मॅनेजमेंटमध्ये जम्बो साईजचे फळं 20%च्या आत निघतात. ते सुपर क्वालिटीचे फळं असतात ते 25-30% निघतात. आणि 40%च्या जवळपास छोटे फळं निघतात. जर त्याला चांगलं खाऊ घातलं आपण, प्रुनिंग केलं चांगलं, विरळणी केली चांगली, तर सीताफळामध्ये जम्बोचं प्रमाण आपण 10% 15% वाढू शकतो. पैसे जे मिळतात सुपर आणि जम्बो क्वालिटीचेच मिळतात, खालच्या साईजचे पैसे मिळत नाही. तर अशी सीताफळाची लागवड केल्यानंतर 3 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही याला नियोजन कराल, याच्यासुद्धा एक 11 कलमी सूत्री आहे. इथे आता वेळ खूप होत असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. ज्यावेळेस तुम्ही छाटणी कराल 3 वर्षानंतर, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं क्लोरो आणि त्याचं तुम्हाला फवारा द्यायचा आहे COCचा, कॉपर ऑक्सिक्लोराईडचा. त्याच्यानंतर 1.5 महिना सीताफळाच्या बागेमध्ये पंप पाठीवर घ्यायचा नाही. तो तणनाशकाचा असेल, तो औषधीचा असेल, कोणत्याही प्रकारचं फवारणी आपल्याला सीताफळाच्या बागेमध्ये करायची नाही. का करायची नाही? की तो पिरियड सीताफळाचा फ्लॉवरिंग आणि सेटिंगचा आहे.
सीताफळाचं फूल किती लोकांनी पाहिलेलं आहे? असं उलटं फूल असतं ते, बरोबर आहे. बाकीची फुलं पाहतो आपण सरळ असतात, आडवे असतात, हे असं उलटं आहे. निसर्गानं दिलेली ती किमया आहे. पावसाळ्याच्या पिरियडमध्ये जेव्हा येतं तर पावसाच्या याच्याने पोलन त्याचे धुवून जाऊ नये म्हणून याच्यामध्ये सीताफळाच्या याच्यामध्ये जे हे दिलेलं आहे उलटं फूल दिलेलं आहे. फुलातली रचना कोणी पाहिलेली आहे? सीताफळामध्ये पाकळ्या आहेत बाजूला, 3 पाकळ्या, त्याच्या आत असा एक गुच्छ आहे, तो ओव्हरीज आहे. सीताफळ हे कंपोजिट फळ आहे, एक एक फळ नाही आहे. आपल्या सीताफळ एक दिसतं, पण हे कंपोजिट फळ आहे. जितके डोळे तितक्या फळ, तितक्या फळाचा हा समूह. आणि याचा नर फुलं जे आहेत मादी फुलाच्या 1 दिवस नंतर मॅच्युअर होतात. त्याचं पॉलिनेटर कोण आहे सीताफळाचा? कोणी पटकन म्हणेल मधमाशी. मधमाशी सीताफळाचं पॉलिनेटर नाही. मधमाशीचा जो आकार आहे, ही जी सीताफळाचं फूल आहे त्याच्या त्या टनेलमधून ही मधमाशी आत जाऊ शकत नाही. या सीताफळाचा पॉलिनेटर एक निसर्ग आहे की याचं उलटं फूल असल्यामुळे जे पोलन आहेत ते बस्ट झाल्यानंतर त्या मादीच्या याच्यावर येतात. मुख्य पॉलिनेटर निसर्ग. दुसरा पॉलिनेटर आहे, याच्यामध्ये एक बग असतो, मिठीपिठी बग म्हणून एक छोटासा असतो, मुंगी इतका. तुम्ही बारकाईने जर पाहिलं तो तो त्यावेळी फिरत असतो त्यामध्ये. तो बेस्ट पॉलिनेटर आहे आपला. तिसरं, याला हँड पॉलिनेशनसुद्धा आपण करू शकतो. ज्याच्याजवळ क्षमता असेल, मनुष्यबळ असेल, तर हँड पॉलिनेशनचं टेक्नॉलॉजी सीताफळ महासंघाने डेव्हलप केलेली आहे. त्याच्यावर कधी आपण विस्तारानं बोलूया. पण 1 रुपया खर्च करून 5 रुपयाचा फायदा निश्चित होतो. का होतो फायदा? की तुम्ही सीताफळाचे फळं बरेच पहा, 100 फळं जर काढले तर 20 फळं वेडे वाकडे असतात. कोणता एक भाग दाबलेला असतो, पुढे वेडा झालेलं असतं, त्याला पैसे मिळत नाही. तुम्ही जर पॉलिनेशन केलं, हँड पॉलिनेशन 15 दिवस फक्त, तर 15 दिवस जर तुम्ही हँड पॉलिनेशन केलं तर तुमच्या त्या फळाची किंमत ही दुप्पटपर्यंत वाढू शकते. म्हणून 1 रुपया खर्च करणे आणि 5 रुपयाचा तुम्हाला फायदा हमखास होणार आहे. सेटिंग हमखास होणार. आणि तंत्र फार कठीण नाही, फक्त करणं वेळेचं मर्यादा आहे त्याला. सकाळी 8च्या अगोदर करावं लागतं. तर ते सुद्धा तुम्हाला एखाद्या दिवशी सीताफळाची ज्या दिवशी वर्कशॉप असेल त्या दिवशी तुम्हाला सांगता येईल. शाश्वत मुंदळा म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनी हे सगळं डेव्हलप केलेलं आहे. स्वतःच्या 10 एकरावर तो हँड पॉलिनेशन करतो. आणि वेनारची जी मधुर जात आहे, हिला जर तुम्ही हँड पॉलिनेशन केलं तर फळ 600 ते 800 ग्रामपर्यंत होतात. तर पॉलिनेशन आपल्या फळ त्यावेळेस फवारा का करायचा नाही की त्यावेळेस पॉलिनेशनचं काम असल्यामुळे हा जो थोडा बग असतो आपला पॉलिनेटर, याला थोडंसं जरी वास आला तर हा मरून जातो. मग साधारणतः जुलैच्या 10 तारखेपर्यंत तुमचं पॉलिनेशनचं काम होऊन जातं आहे. साधारणतः हरभऱ्या एवढे किंवा त्याच्यापेक्षा मोठे फळाचं सेटिंग झालं, 80% सेटिंग झाल्यानंतर पहिला फवारा करावा लागतो आपल्याला तणनाशकाचा. दुसरं एक आहे, त्यावेळेस जर तणं वाढली तुमच्या शेतामध्ये तर ते फायद्याचे आहेत. तणं वाढतात म्हणजे काय करतात, जमिनीतून पाणी घेतात आणि इव्हॅपोरेशनने, बाष्पीभवनाने हवेत सोडतात. त्याच्याने काय होते, आर्द्रता वाढते. म्हणून तणं जर जास्त असले तुमच्या शेतामध्ये तर त्याच्यामध्ये ह्युमिडिटी मेंटेन करण्याचं एक काम अनायासे आपलं होतं. तिसरं, आपल्या जमिनी भारी आहेत, चांगल्या आहेत, नत्र चांगलं आहे आपल्या जमिनीमध्ये. त्यामुळे काय होतं की झाडाची कल जो असतो तो व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे असतो, वाढीकडे असतो. वाढीकडे जर कल असेल तर फुलं कमी लागणार तुम्हाला. तर हे जे तणं आहेत हे तुमचं नायट्रोजनचं कंट्रोलसुद्धा करतात. ते तण काही फुगडतं राहत नाही, जमिनीतलं अन्नद्रव्य घेतं. आणि हे तण काय करणार आहे, आपण 30 दिवसानंतर तणनाशकांनी तिथेच मारून टाकणार आहे.
तुम्हाला जी काही मेहनत करायची असेल, मशागत करायची असेल बागेमध्ये, ही 15 जुलैच्या नंतर करायची आहे. 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये तुम्ही बागेची मशागत करू शकता. शेत काळभोर कापली सवय आहे आपल्याला, काळभोर शेत पाहिजे आपल्याला. त्यांना जर वाढले तर लोक म्हणतात बंजारडा यांचं काम, तर तुम्ही त्यावेळेस ते न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे, खतं देणं आहे, ते 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यानमध्ये करा. 15 ऑगस्टला पहिलं काम जे आपल्याला करायचं आहे ते फळांची विरळणी करायची आहे. बरीच मंडळी म्हणतात की सीताफळ शायबेरिंग आहे. हे शायबेरिंग मुळीच नाही. काही काही झाडाचे 100-100, 150 फळं आम्ही तोडलेले आहेत. आणि जिथे एका ठिकाणी 2 किंवा 3 फळं लागलेले असतील, त्याच्यातून जे चांगलं फळ असेल ते ठेवायचं आहे. एका झाडावर साधारणतः 5 वर्षाचं झाडं असेल तर 50 ते 60 फळं, 10 वर्षाचं झाड असेल तर 70-80 झाडं त्या फळं, त्यापेक्षा मोठं झाड असेल तर 100-120 फळं हे विखुरलेले असले पाहिजेत. काही ठिकाणी एकाच फांदीवर एकाच फुटामध्ये 12 ते 14 फळंसुद्धा मी पाहिलेले आहेत. तर विरळणी अत्यंत महत्त्वाची आहे. ते एकदा 15 ऑगस्टला केली पाहिजे. दुसरी विरळणी आपलं शिक्षक दिन असतो ना, 5 सप्टेंबर, गुरुवार्यांचा दिवस. तिकडे गुरुवार्यांना आपण वंदन करायचं आहे आणि दुसरा हात विरळणीचा त्यावेळेस करून घ्यायचा आहे. आणि मोजके फळं जर असले, तुमचा आकार मोठा होईल. आकार मोठे झाले तर तुम्हाला पैसे चांगले मिळतील. साधारणतः व्यवस्थापन जर चांगलं असेल तुमचं तर सप्टेंबर एंडला तुमचे फळं निघायला सुरुवात होतील. ऑक्टोबर महिना आपला फुल हार्वेस्टिंगचा असतो. जे लेट फुलं सेट होतात ते 15 नोव्हेंबरपर्यंत जातात. म्हणून 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर साधारणतः 1.5 महिना हा चालतो. हे वर्ष फार विचित्र होतं. त्या काळामध्ये खूप पाऊस पडला, टेम्परेचरही खूप जास्त होतं. सीताफळाचा सीझन 3 आठवड्यामध्ये संपला. प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याचं झालं आहे, व्यापाऱ्याचं झालं आहे. व्यापाऱ्याचं झालं म्हणून त्याने शेतकऱ्याचं केलं आहे. बाजारसुद्धा खूप पडलेले होते. तर असं 5-7 वर्षातून एकदा होतं. मात्र मग त्यावेळेस सीताफळ प्रक्रिया उद्योग जर आपल्या हाताशी असेल तर मात्र तुम्ही याच्यातून थोडं डोक्यावरचं वजन खांद्यावर आणू शकता. कारण की पिकलेलं सीताफळ तुम्हाला माहिती आहे की इथून त्या मेन रोडपर्यंतसुद्धा नेऊ शकत नाही आपण, काय की फुटतं ते. आणि एक सांगायचं विसरलं माझं, सीताफळाची प्रक्रिया फक्त देशी जातीची होते. आपली स्थानिक जाती ज्या आहेत त्या जातीचं होतं. त्याच्यातून आता निवड पद्धतीने काय काय निघालेलं आहे. धारूर 6 निघालेली आहे, आपले पुरंदर सिलेक्शन निघालेली आहे, गोदावरी निघालेली आहे. या स्थानिक जातीचं फक्त प्रोसेसिंग होतं. गोल्डनचं प्रोसेसिंग होत नाही, हनुमान फळाचं प्रोसेसिंग होत नाही. त्याचा गर एका महिन्यामध्येच लाल पडतो. त्याच्यामध्ये ते पुढचा धोका आहेच तो. ह्या लागवडी मोठ्या वाढलेल्या आहेत. मग छोटे फळं काय करणार, ते त्याचा गर काढून आपल्या घरमध्ये मिक्स करणार आहे. म्हणून संघटना मजबूत पाहिजे की गर कोणता विकला जाईल, तर हा देशी जातीचा, बालानगर जाती सदृश जातीचाच गर विकला जाईल. अदरवाईज जर रबडी तयार झाली, सीताफळ रबडी, आणि तर सीताफळ रबडी त्याच्यामध्ये जर गोल्डनचा किंवा हनुमान फळाचा गर जर गेला तर तो खाणारा फेकून देईल. त्या कॅटर्सवर तो रागावेल. कॅटर्स ज्याच्याकडून पल घेतलेला असेल त्याच्यावर रागावेल. तर ही सीताफळाची कहाणी फार मोठी आहे. तुम्ही हार्वेस्टिंग केल्यानंतर अगदी हळूवारपणे फळं काढले पाहिजेत. सीताफळावर एक प्रकारची पावडर असते. ती पावडर जर तुम्ही जास्त हँडलिंग केलं तर फळं असे काळे पडतात. म्हणून हळूवारप्रमाणे फळं काढायचे आहेत. ग्रेडिंग करायचं, त्याचं प्रतवारी करायची. जम्बो करायचा, सुपर करायचा, खालचा करायचा. टिकला असेल तो फॅक्टरीला द्यायचा. आणि सीताफळाचं जर योग्य व्यवस्थापन केलं तर तुम्हाला योग्य व्यवस्थापन केलं तर 1 लाख रुपये, कमी व्यवस्थापन केलं तर 20-25 हजार रुपये,
चांगली मशागत जर केली तर 2 ते 2.5 लाख रुपये असं मिळू शकतात. सहज सोपं नाही. काहीतरी आपल्या विदर्भामध्ये या बरीच लागवडी झालेल्या आहेत. 20 एकर लावलं, 25 एकर लावलं ॲब्सेंटी लँड होल्डरनी. मालक कुठे आहेत? नागपूरला. शेती कुठे आहे? तिथून 40 किलोमीटर 50 किलोमीटर. कोणीतरी दिवाणजी पाहतो. 5-5, 7-7 वर्ष झालेले आहेत. सीताफळामधून 25,000 रुपये एकरीसुद्धा मिळालेले नाही. मेहनत केली तर पैसे आहेत. त्यांना सीताफळामधून लाख रुपयाच्या बागा पाहायच्या असतील आमच्याकडे या. माझ्या गावाला 75+ बागा आहेत. 250 एकराच्या वर सीताफळ आहे. सगळ्या जाती आहेत. सरस्वती 7 आहे, ॲनोना 2 आहे, पिंक मॅमॉथ आहे, गोल्डन आहे, व्हीएनआर मधुर आहे, व्हीएनआरची उत्तम आहे, सरस्वती 7 आहे. सगळ्या जाती आमच्याकडे मिळतील पाहायला. माझा ॲड्रेस देतो तुम्हाला कारण की वेळ संपलेली आहे. माझं नाव श्याम गट्टाणी. नंबर लिहून घ्या 91-309-44-603 603. हा नंबर नेहमी लागतो. एक व्हॉट्सअपचा नंबर आहे तोही घ्या 94-231-44-603. शेवटचे 5 आकडे दोघांचे सारखेच आहेत. आणि सीताफळ लागवड ज्यांना करायची आहे तुम्ही आम्ही एकत्र आल्याशिवाय ही यशस्वी होणार नाही. संघटन झाल्याशिवाय या काळामध्ये काही मिळत नाही. या सीताफळ महासंघाच्या माध्यमातून आपण या सीताफळाला इथपर्यंत पोहोचवलेलं आपण काय आहे, या कोरोनाच्या काळामध्ये सीताफळ विकल्या जात नव्हतं, पल्प विकल्या जात नव्हता. आपण एका वाईन इंडस्ट्रीच्या बरोबर प्रयोग म्हणून त्यांना सॅम्पल दिलेत, त्यांचे प्रोसेसिंग चार्जेस दिलेत आणि ही सीताफळाची वाईन आपण तयार केलेली आहे. नामदार गडकरी साहेबांनासुद्धा आपण टेस्ट दिलेली याची. म्हणजे जे सीताफळ कुठं होतं, जंगलात होतं, डोंगरात होतं, दऱ्या खोऱ्यात होतं, त्याला या वाईनपर्यंत आणलं. ही 3 वर्षा अगोदरची वाईन आहे. आणि गडकरी साहेबांनी चांगलं कौतुक केलं आहे सीताफळ महासंघाचं की एक सीताफळाला तुम्ही या लेवलपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही मंडळी एकत्र जर आले तर निश्चित आपण अजूनही वेगाने काम करूया. सीताफळाच्या प्रक्रियेसाठी अकोल्याला आम्ही हॉर्टिफ्रेश कंपनी स्थापन केलेली आहे. त्या हॉर्टिफ्रेश कंपनीच्या मार्फत फक्त सीताफळाचं प्रक्रिया करून चालणार नाही. आपण जांभळाची प्रक्रिया करतो, आपण सीताफळाची प्रक्रिया करतो, पेरूची प्रक्रिया करतो, आंब्याची प्रक्रिया करतो आणि हा जो मधातला पिरियड असतो 2 पिकामध्ये याच्यामध्ये टेंडर कोकोनट म्हणजे शाळा जे असतात याची प्रक्रिया करतो. फक्त प्रक्रिया करून आपण थांबत नाही, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करतो. सीताफळाची कुल्फी G1ला स्टॉल आहे आपला, तिथे जांभळाचा शेक मिळतो तुम्हाला. कुठेही तुमच्याकडे वेलकम ड्रिंक जे असते लेडीजच्या बाबतीमध्ये, तुमच्याकडे कोणी पाहुणे आले तर तुम्हाला चहा करावा लागतो. तुम्ही जांभूळ शेक तयार करून ठेवा. 1 लिटर तुमच्या याच्यामध्ये महिनाभर राहील. आलं की त्याला शेक द्या. शेक नाही, जामून शॉट तो त्यांना द्या. त्याला चहा कुठेही मिळेल, जामून शॉट त्याला कुठेही मिळणार नाही. तुमचं कौतुक तो नेहमी करेल. आपण मला इथे संधी उपलब्ध करून दिली, आपण हे ऐकून घेतलं. लांबलं असलं तरी मोलाचं असेल असं मला वाटतं. धन्यवाद. होय सर, खूप खूप धन्यवाद सर. डॉक्टर श्याम गट्टाणी सरांनी अभूतपूर्व माहिती आम्हाला सीताफळ लागवड आणि प्रक्रिया याबद्दल दिली. आणि वाख्यानजोगं म्हणजे त्यांनी जवळपास 80पेक्षा अधिक सीताफळ प्रोसेसिंग युनिट उभारलं आहे. तर सर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपले मनस्वी आभार.